कार्यावळ विषय आसा किडनी ट्रान्सप्लांट आणि अवयवदान. आमचे मुखेल सोयरे डॉक्टर मधुमोहन प्रभुदेसाय, प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजी, गोवा मेडिकल कॉलेज. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. नमस्कार दोतोर. नमस्ते. आयचो आमचो तुमचे हांव गितान स्वागत करतलेंच, पूण आयचो आमचो पयलो प्रश्न अनेक श्रोत्यांनी आमकां विचारला. त्या श्रोत्यांची हांव नांवां घेतां, पूण पयलो तुमकां प्रश्न, अवयवदान म्हळ्यार एक्झॅक्टली कितें दोतोर? आता आम्ही म्हणतात अवयवदान. अवयव इज अ ऑर्गन. तो मागीर कसलो? तो कसलो असू शकता. आपले किडनीचो म्हणा, लिव्हर, हार्ट, लंग्स, पॅनक्रियास, हे जाले मेन ऑर्गन आमचे शरीरातले. हे जेन्ना एका मनशा कडल्यान दुसऱ्या मनशा कडले दिले जाता तेका आमी दान म्हणटात. तेकाच म्हणटात अवयवदान. आणि हे अवयवदान मनीस जिवंत असताना करू शकता किंवा त्याची मृत्यू झाल्यानंतर करू शकता. त्यामुळे आम्ही पुढे जसं कार्यक्रम होता तसे आम्ही त्याच्यावरचे भाष्य करूया. की जुलै महिनो हो अवयवदान जागृताय महिनो म्हणून आम्ही मनयतात आणि 30 ऑगस्ट ही अवयवदान दिसाची तारीख आसा. या वर्साची थीम अंगदान जीवन संजीवनी अभियान. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न आसा. विजेश फट्टे पणजेच्यान आमकां विचारता की अवयवदान कोण करूंक शकता, जितो म्हणजे तो मनीस जितो आसतना की मरणा उपरांत? तुम्ही जशें पयलींच सांगला, पूण आमी खोलायेन वचूया. हो प्रश्न इम्पॉर्टंट आसा. पयली लक्षात दवरपाक जाय की अवयवदान करताना एका मनशाची एक अवयव दुसऱ्या मनशाक गेलो जाता. त्यामुळे जेन्ना मनीस जिवंत असताना थोडेच ऑर्गन आम्ही देऊ शकता. म्हणजे एक किडनी देऊ शकता किंवा लिव्हराचो एक पार्ट देऊ शकता. कारण जेन्ना तो मनीस दिता तेन्ना त्या मनशाक म्हणजे एक किडनी उरपाक जाय, बरोबर, आणि पार्ट ऑफ द लिव्हर उरपाक जाय. सो त्याच्या आयुष्यात फुडें पूर्णतः धोको आसपाक जायना. त्याचे आयुष्य आणि जीवन नॉर्मल सुरळीत उरपाक जाय जो डोनेट करता. सो लिव्हर आणि पार्ट ऑफ द एक किडनी किंवा पार्ट ऑफ द लिव्हर हे दोन अवयव माणूस जिवंत असताना दुसऱ्याक देऊ शकता. पूण दोतोर कोण कोणाक दिवपाक शकता? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता ऑर्गन डोनेशन करताना आमच्याकडे एक ऍक्ट आसा. इट इज अ ऍक्ट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, थोआ ऍक्ट म्हणून आसा. त्याचेर आमचे गायडलायन्स असतात, रूल्स असतात आणि रेग्युलेशन फ्रेम केलेले आसा की कुणी हे अवयव दिवू शकता. तर त्या प्रमाणे फर्स्ट रिलेटिव्ह मनशाचो जो मनशाक प्रॉब्लेम जाला, ज्याका किडनी फेल झाल्या, ज्याका लिव्हर फेल झाला, त्या मनशाचो फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतकूच त्याचे आई बाबा आयले, त्याची भुरगीं आयले, त्याची बायल आयली, ब्रदर्स आणि सिस्टर्स आयले. आता थोडे एक्सपांडेड क्रायटेरिया केला ज्यात त्यांचे ग्रँडफादर, ग्रँडमदर ऑल्सो इज इन्वॉल्व, टेकन बॅक. सो हे लोक ते अवयव दान करू शकता त्या आपल्या नातेवाईकाक जर गरज पडली जाल्यार. हे केन्ना करप जर त्यांचे ऑर्गन मॅच जावपाक जाय आणि जो मनीस दिवपाक सोदता तो पूर्णतः निरोगी आसपाक जाय, तेका आजार आसपाक जायना. दोतोर, तुम्ही म्हळे न्ही मॅच जावपाक जाय म्हणून. एक प्रश्न म्हाका ऑलरेडी आयिल्लो आसा. ब्लॉसम म्हणून मडगांवच्यान ताणें कितें विचारला की तो मॅच जावप म्हणून हे प्रकरण आसता ते कितें? बरोबर. किडनी, आता आम्ही किडनीचे लक्ष दवरुया, मागीर तुमकां कळटलें. बाकीच्या ऑर्गनाक सुद्धा सेम ते. जेन्ना एक मनीस दुसऱ्या मनशाक किडनी दिवपाक सोदता तेन्ना फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याचो ब्लड ग्रुप मॅच जावपाक जाय. मोस्ट ऑफ दी जे ट्रान्सप्लांट आम्ही केलेले आसा ते ब्लड ग्रुप मॅच जाल्लेलेच लोकांक करपाक जाय. अशें क्वचित एक ट्रान्सप्लांट आसता जेका ब्लड ग्रुप न मॅच करता सुद्धा करूंक जाता, पण ते एक नॉर्मल नॉर्म न्ही. तो नॉर्मल नॉर्म पयलो ब्लड ग्रुप मॅच जावपाक जाय. त्याच्या नंतर आणि आमच्या शरीरात असे ब्लड ग्रुप कसे असतात तसे एक HLA म्हणून एक प्रकारचो एंटीजन असता. जो एंटीजन दुसऱ्या शरीरातल्या दुसऱ्या मनशाचो जर ऑर्गन आपल्या शरीरात आयलो जाल्यार आपले शरीर त्याच्या विरुद्ध काम करूंक जायना. म्हणजे त्याचे ते एंटीजन आसा ते मॅच जावपाची शक्यता जास्त आसपाक जाय. तेका म्हणटा आमी HLA टायपिंग आणि मॅचिंग. जेन्ना आमी
आई बाबा कडल्यान भुरग्याक म्हणटा तेन्ना 50% तो मॅच जाल्लो आसता. सो तसले ऑर्गन फुडें आयुष्यात ट्रान्सप्लांट केल्यानंतर काम करपाची क्षमता आणि आरोग्य त्याचे त्या ऑर्गनाचो बरो वेळ उरता. HLA टायपिंग आणि मॅचिंग इज अनदर कन्सेप्ट. पहिलो म्हणून सांगलो तुमचो ब्लड ग्रुपिंग मस्ट, मागीर HLA, मागीर येता मॅचिंग इज इन द फॉर्म ऑफ बाकीच्यो टेस्टी. त्यो अश्यो टेस्टी आसपाक जायना की तेका एक कसले व्हायरल इन्फेक्शन किंवा आनी कसले इन्फेक्शन आसपाक जायना. दोगांकूय आसपाक जायना, पण जो दान करता तातूंय आसपाक जायना, कारण नाजाल्यार त्याचे दुयेंस ते दुसऱ्याच्या मनशाक वचूं शकता. सो हेका म्हणटात आमी मल्टिपल फेजीस ऑफ मॅचिंग. हे टेस्टी तयार जातकूच अशें दिसून आयले की आता बाबा त्याची किडनी किंवा लिव्हर तो डोनेट करू शकता, जो त्यांना हयात असताना सांगतात. दिस कॉल्ड अ लाईव्ह ट्रान्सप्लांट. तेन्नाच ही ट्रान्सप्लांटाची प्रक्रिया फुडें वेली जाता, ना जाल्यार ना. आणि अशी जर आमकां दिसून आयली की जो ऑर्गन डोनेट करणारो मनीस आसा तेका जर टेस्टींतल्यान असे आढळून आयले की त्याच्या जीवनाक धोको आसा किंवा त्याच्या फ्युचराक प्रॉब्लेम असू शकता, जाल्यार तो मनीस डोनेट करू शकना. ही जाली लाईव्ह रिलेटेड. आणि एक कन्सेप्ट असता तेका मृत जाल्यानंतर तेका आमी म्हणटात डिसीज डोनर ट्रान्सप्लांटेशन. मृत्यू म्हणजे साधो मृत न्ही. जो मनीस व्हेंटिलेटराचेर असता, आता आम्ही बरेच पळयला ऐकलं गोयात म्हणा किंवा भारतात म्हणा किंवा जगात म्हणा, ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक व्हेंटिलेटराचेर उरतात. व्हेंटिलेटराचेर उरतकूच अशी जाणटेपणाने उरतात. मोस्टली तो एक एज घेवचो पडटा आमकां. तरुण असताना नॉर्मली एज फ्रॉम 18 to 65 इज अ गुड एज असता. ज्या मनशांक हयात म्हणजे जे व्हेंटिलेटराचेर आसा, परंतु हांगा एक लक्षात दवरा, परंतु ते ब्रेन डेड झालेले आसपाक जाय. मनीस व्हेंटिलेटराचेर आसता ट्रिटमेंट घेवपासाठी, बरोबर, आणि तो बरो जावपासाठी आमी व्हेंटिलेटर दवरतात. अनफॉर्च्युनेटली जे लोकांक खूप मार लागिल्लो असता मेंदवाक किंवा त्यांच्या रक्तवाहिनी मेंदवात फुटिल्ली असतात ब्लड प्रेशराक लागून, अशा लोकांक जर येदा कदाचित ते ब्रेन डेड झाले व्हेंटिलेटराचे, ब्रेन डेथ इज डेथ, म्हणजे ज्याचे ब्रेन फंक्शन करिना इट इज मृत असता. कारण तो व्हेंटिलेटराचेर असल्या कारणान त्याच्या हार्ट बीटिंग झालेले असतात. थोडा वेळ उरता ते 2-3 वरां किंवा 3-4 वरात ब्रेन डेथच्या नंतर थोडंसं टाइम पर्यंत त्याचे हार्ट बीट उरू शकता, कारण तो व्हेंटिलेटराचेर आणि वखदांचेर असता. आता ब्रेन डेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, तो कळपाक जाय. ब्रेन डेथ इज सर्टिफाईड केलेले जाता. खूप टेस्टी असतात तातूंत. डिफरंट डॉक्टर्स येऊन मल्टिपल टाइम्स 2 times तो टेस्ट त्या मनशाचेर केल्यानंतरच त्याका डिक्लेअर केलं जाता. म्हणजे जो मनीस ब्रेन डेथ डिक्लेअर झाला आफ्टर ह्यो सगळ्यो टेस्टी जातकूच आणि सेपरेट स्पेशलाइज्ड डॉक्टर येऊन ते करतकूच देन ओनली तेका डिक्लेअर केलो जाता. त्याच्यानंतर त्याचे नातेवाईक फर्स्ट ऑफ द किन म्हणतात तेका, त्यांनी परमिशन दिवपाक जाय की दे आर रेडी तांकां डोनेट करपासाठी. ते डोनेशन जे आसा तातूंत मागीर किडनी डोनेट करू शकता, तो लिव्हर डोनेट करू शकता, हार्ट डोनेट करू शकता, लंग्स डोनेट करू शकता, पॅनक्रियास डोनेट करू शकता. हे डिफरंट ऑर्गन झाले. तसेच टिश्यू ऑर्गन टिश्यू करू शकता. तुम्ही टिश्यू म्हळे न्ही, एक लिसनर आसा तिने म्हाका एक प्रश्न विचारिल्लो. म्हणजे ती म्हणटा की एकूच मिनिट दोतोर, तिने न्ही पणजेच्यान आमकां फोन केला. तिजो असो प्रश्न आशिल्लो की दोतोर तुमी टिश्यूचेर आयले न्ही, म्हणून हांवें हो प्रश्न घेता. ती म्हणटा की डोनर आणि टिश्यू तो कोण जावपाक शकता काय? आता हे जे आम्ही सांगले ते तुम्ही डिसीज डोनर ट्रान्सप्लांटाचे, त्यातून हे ऑर्गन्स आयले, हे मेन ऑर्गन्स, त्यातून इंटेस्टाईन सुद्धा आपण देऊ शकता. ओके. आता टिश्यू म्हणजे कितें, दे आर नॉट द कम्प्लीट ऑर्गन. टिश्यू म्हणजे मसल, ओके, किंवा हाड, बोन्स किंवा स्किन, ह्याही अवयवांचे दान करू शकता. ओके. आता तेका आम्ही टिश्यू झाले, ते ऑर्गन नसल्या कारणान ते पार्ट ऑफ द ऑर्गन इज कॉल्ड टिश्यू. तेका लागून तेका टिश्यू म्हणतात. म्हणून जेन्ना आम्ही ऑर्गन डोनेशन प्रोग्राम म्हणून जेन्ना फुडें येता, जो ऍक्ट थोवा ऍक्ट जो आम्ही म्हणिल्लो, जो ऍक्ट आसा तातूंत ऑर्गनय आयले आणि हे टिश्यू आयले.
ज्या ज्या मनशाक हेंची गरज असता, किडनी फेलियराक जाय पडटा, जो लिव्हर फेलियर आसा ताका लिव्हर जाय, जेका हार्ट फेलियर जाल्यार ताका हार्ट जाय. आता कोविडाक लागून लोकांचे बरेच लंग्स खराब झालेले असतात, तांकां लंग्स लागतात, त्या मनशाक लंग्स. ज्या मनशाक हाडाचे ऍक्सिडेंट जावन हाड तुटिल्ले असतात, ती जॉईंट जायना, त्या लोकांक दुसऱ्या मनशाचे हाड मॅच जाल्यार ते घालू शकता. थोड्या लोकांक बर्न्स जाल्लेले असता, त्यांची स्किन टोटल गेल्लेली असता, ऍसिड अटॅक जावन त्यांचे स्किन गेल्ली असता, तसल्या लोकांक स्किन मेळटा, हे टिश्यू जाले. ओके. दोतोर ते कोण जावपाक शकता डोनर मागीर? जे मनशाचो मृत्यू झाला, जो ब्रेन डेथ झाला आणि व्हेंटिलेटराचेर आसा, तोच मनीस हे दिवू शकता. तो कोणी असू शकता, फक्त त्याच्या रिलेटिव्हसान, त्या मनशाच्या रिलेटिव्हसान परमिशन दिवपाक जाय. मागीर ह्याचे ऑर्गन आणि हाचे टिश्यू जे जे रिसिपियंट आसा तांकां मॅच जावपाक जाय. जेंका ते मॅच जाता तांकां दिले जाता. आता हे कोण पळयता, तर एक ऑर्गनायझेशन असता, ताका आमी नोटो, रोटो आणि सोटो म्हणटा. आमच्या गोंयांत स्टेट लेवल ऑर्गनायझेशन फॉर टिश्यू ट्रान्सप्लांट डिस्ट्रीब्युशनाक ती सोटो म्हणून असता. ती संस्था, ती ऑर्गनायझेशन डिसायड करता एज पर द वेट लिस्ट. इट इज नॉट गिवन कोणाक जाय तशें मेळना. ते एक वेट लिस्ट असता, ज्यांचे किडनी फेल जाल्या, ज्यांचे लिव्हर फेल जाल्या, ज्यांचे हार्ट फेल जाल्या. सो दोतोर हे आता तुम्ही नोटो, सोटो आणि रोटो अशे 3 संस्था आमी डिटेल ताच्या विशीं उलोवया. तातून रजिस्टर करचे पडटा. करेक्ट. त्यातून रजिस्टर जातकूच हे जे ऑर्गन्स आमकां मेळू शकतात, ज्यांनी डोनेट करपाची इच्छा दाखयल्या, डिसीज डोनर, ते त्या वेटिंग लिस्ट जे सोटो दवरता किंवा रोटो दवरतलो किंवा नोटो. रोटो म्हणजे रिजनल, नोटो म्हणजे नॅशनल, सोटो म्हणजे एस म्हणजे स्टेट. त्याप्रमाणे रजिस्टराप्रमाणे, त्या वेटिंग लिस्टाप्रमाणे त्या पेशंटाक ते मेळटा. अरुण दाते हांचो आवाज. दोतोर, परतून एकदा तुमकां कार्यक्रमात येवकार. आत्ता म्हाका एक फोन कॉल आयला, प्रतीक्षा म्हणून माशेलच्यान ताणें फोन केला. ते म्हणटा की हे जे तुम्ही वेटिंग लिस्ट सांगले न्ही दोतोर, आमी ऑर्गन डोनेट करपाक जाय, ताका रजिस्टर कशें करप. आनी ताजो दुसरो प्रश्न आशिल्लो की ट्रान्सप्लांट सर्जरी फ्री आसता काय म्हणून. हो पयलो प्रश्न घेवया. आता आय थिंक प्रतीक्षा येता माशेलच्यान. ते म्हणटा वेटिंग लिस्टान कशें रजिस्टर करप. आता की किडनीच्या प्रमाणे आम्ही डिसाइड करूया. इट इज हे सगळे ऍप्लिकेशन सेम, बाकीच्या ऑर्गनाक सुद्धा सेम ऍप्लिकेशन. ओके. सो किडनी ट्रान्सप्लांट जावच्या पयलीं ज्या मनशाक किडनी फेलियर आसा, जो डायलिसिसाचेर आसा, हे जे पेशंट येतात ते नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटात गोवा मेडिकल कॉलेजात येवपाचे. ते नेफ्रोलॉजिस्टाक मेळटकूच आमच्या डिपार्टमेंट येतले युरोलॉजिकल डिपार्टमेंट. जेन्ना आमी दोनूय डिपार्टमेंट डिसाइड करता की ह्या पेशंटाक ट्रान्सप्लांट करू शकता, तो फिट आसपाक जाय. ट्रान्सप्लांट करतना सुद्धा तो मनीस फिट असणे जरुरी आसा. आता फिट आसप म्हणजे कितें? त्यासाठी ते खूप टेस्टी असतात. ब्लड टेस्ट असता, युरिन टेस्ट असता, हार्टाच्यो टेस्टी केल्यो जातात. कारण हे जे पेशंट असतात ते वीक असतात. डायलिसिसाचे पेशंट वीक असतात. तांकां एक्टिव्ह इन्फेक्शन आसूंक जायना, म्हणजे तांकां व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या टायमार आसूंक जायना. ते आसले जाल्यार ट्रिटमेंट करून तांकां बरें करपाक जाय. हे सगळे जातकूच ह्या मनशाक सोटोचे एक ऑफिस आसा आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीत बांबोळे. थंय तांच्या अंडर ताका रजिस्टर केलो जाता. जेन्ना तो रजिस्टर जाता तेन्ना ताका एक प्रकारचे पॉइंट्स दिले गेले जाता. प्रत्येक मनशाक पॉइंट्स आसतात डिपेंडिंग अपॉन तिची एज, तिने कितली वर्सां डायलिसीस केल्या. डायलिसीस करताना एक फिस्टुला म्हणून करचे पडटा, जे आर्टरी आणि वेन ज्याच्यातल्यान आम्ही डायलिसीस करता ते बाबा एकदा फेल झाले, दोनदा फेल झाले, किंवा तो मनीस कितली वर्सां आता डायलिसिसाचेर आपलं जीवन आसा, ह्याच्या प्रमाणे डिफरंट पॉइंट्स डिझाईन केलेले आसात. हे पॉइंट सोटो तयार करतात. त्याप्रमाणे त्या मनशाक त्या वेटिंग लिस्टाच्या आधारित थंय त्यांचं नाव नोंदी केली जाता. सो जेका कोणाक नोंदी करपाक जाय त्यांनी पयलो नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटात वचप, मागीर ते युरोलॉजी डिपार्टमेंटा कडेन येतले. आता हे मुवमेंट करपाक त्रास जावंक जायना म्हणून आम्ही जॉईंट ट्रान्सप्लांट क्लिनिक स्टार्ट केल्या. मंगळार आणि शुक्रार 2 ते 5
म्हणजे एकाच वेळा हे सगळे डिपार्टमेंट एकीच वेळा बसून त्या पेशंटाक पळयतात. म्हणजे ताका दिसभर ये जा करपाची गरज पडना, हांगा थंय वचपाची गरज पडना, कारण बाकीचे सगळे टेस्टी असतात, रेडिओलॉजी म्हणजे अल्ट्रासाउंड, ब्लड टेस्ट, आणि ते एकाच बरोबर जाल्ले जातात. आणि ते तेन्नाच करतात दोतोर, मंगळार आणि शुक्रारा एस्पेशली फॉर दीस पीपल करतात. पण ते केन्ना अदरवायज येऊ शकता, जसे जसे आमची ओपीडी असतात त्या प्रमाणे केन्ना येऊ शकतात. पण ह्या वेळेला त्यांना खास ओपीडी केलेली आसा, सो ते आयले तितलेच केले आणि गेले. सो ते जर दिसले आमकां की तो मनशाक आता ट्रान्सप्लांट करू शकता, तरच त्याका मागीर वेटिंग लिस्टाचेर रजिस्टर केलं. आणि दोतोर त्या प्रतीक्षाचा दुसरो प्रश्न की ट्रान्सप्लांट सर्जरी फ्री असता? गोवा मेडिकल कॉलेज सगळं ट्रीटमेंट फ्री, इन्क्लुडिंग किडनी ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांटाची पूर्ण सर्जरी फ्री असते, इज फ्री. त्याच्यानंतर सर्जरीच्या झाल्यानंतर जे त्याका वखदां लागतात, पोस्ट ट्रान्सप्लांट इम्युनोसप्रेशन म्हणतात, व्हेरी इम्पॉर्टंट, ते घेवपाकच जाय. ते जर घेतले ना जाल्यार ती किडनी घातिल्ली ती रिजेक्ट जातली. म्हणून ती सुद्धा ट्रीटमेंट गोवा गव्हर्नमेंट फ्री दिता. सो गोवा मेडिकल कॉलेजात ही ट्रान्सप्लांटाची सर्जरी आणि ट्रान्सप्लांटाच्या नंतर जे लागतात ते सुद्धा सगळे फ्री गेलेले असतात. या सगळ्या हाका एक जोडून हांव एक प्रश्न विचारता, दोतोर कशें वातावरण असता दोतोर आणि पेशंटाचे त्या वेळार? ट्रान्सप्लांटाच्या वेळार विचारता तुम्ही का अदरवायज विचारता? अदरवायज खूप जातले ट्रान्सप्लांट. आता तुमचो प्रश्न एकदम महत्वाचो असा. ज्या मनशाक ट्रान्सप्लांट जाय तो व्हेरी सीक असता, बरोबर, आणि ज्या मनशाचे रिलेटिव्ह असतात ते भरपूर एन्शियस असतात. कारण ही जी सर्जरी असा इट इज नॉट ओनली सर्जिकल स्किल, हांगा सोशल एलिमेंट जास्त असा, एक्सपेक्टेशन खूप असता. तेच म्हळ्यार म्हजो प्रश्न मानसिकतेच्या दृष्टीन आशिल्लो. सो म्हणून ह्या ऑपरेशन करच्या पयलीं आमी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केली जाता. ही व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्या मनशाचे मन तयार जावंक जाय, जो दिणारो आसा त्याचे मन तयार जावपाक जाय, आणि त्याच्या फुल फॅमिलीचे मन तयार जावपाक जाय. तेका सायकोसोशियल काउन्सिलिंग करपाकच जाय. आणि ते आम्ही एक सेशन असता, आमचो मोठो सेशन असता, त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट काम थंय केल्लेले जाता. सर्जरी इज स्किल्स, मेडिसिन्स आर मेडिसिन्स, पण हे जे मार्ग आसा जो तेका तयार करूंक जाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते जर झाले ना जाल्यार तो मनशाचे ट्रान्सप्लांट करतुकूच सुद्धा त्याची मानसिक परिस्थिती तितली बरी नसता. म्हणून ही स्टडी इज इम्पॉर्टंट, पहिली जावंकच जाय. आणि ती जाल्ली तेकाच म्हणतात आम्ही प्री ट्रान्सप्लांट वर्कअप म्हणतात. तातूंत हो एक अत्यंत महत्वाचो भाग आसा. आणि साधीला संवाद ते प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजी गोवा मेडिकल कॉलेज तुमच्या सांगातान आसा. हांव चारुशिला. दोतोर म्हजो फुडलो प्रश्न आसा. म्हापशेच्यान सुमन म्हणटा ताणें आमकां फोन केल्लो. ते विचारता की डायलिसीस ही कितले उपयोगी असता, तात्पुरते असता काय कायम स्वरूपी? आता डायलिसीस म्हणटकूच डायलिसीस हे रक्त साफ करपाचे मशीन. बरोबर. हे केन्ना करप? हे काम ऍक्च्युअली किडनी करता आमच्या बॉडीत. जर किडनीक जमना हे जाल्यार डायलिसीस मशिनाचेर डायलिसीस करचे पडटा. किडनीक हे काम करपाक केन्ना जमना तर दोन कारणांनी. एक म्हणजे एक्यूट किडनी फेलियर. एक्यूट किडनी फेलियर म्हणजे सडनली किडनी फेल जाल्या. दोतोर ताका एक जोडून न्ही काय प्रश्न एक अनु शेट्टी काय खिणादी ताणें आमकां फोन केला की किडनी मनशाच्या कुडींत कितें काम करता आणि किडनी प्रॉब्लेम आसा हे कशें कळटा काय? हे दोन्ही आता ऍक्च्युअली बरोबर आसा. आता किडनीचे फंक्शन शरीरात कितें तर रक्त साफ करप. जे दूषित परिणाम जे रक्तात वता तेका साफ करून रक्त परत क्लियर करून शरीरात त्याचो मिक्सर. दुसरे इम्पॉर्टंट काम किडनीचे रगत तयार करप, जे हिमोग्लोबिन जे असता मनशाक ते तयार करप. आणि तिसरे बरेच हॉर्मोन्स असतात ते तयार करप. सो किडनी इज सेंटर असता ती शरीराची, ज्याचेर ह्यो इम्पॉर्टंट गोष्टी तयार झालेल्या असतात. कारणां खूप असतात किडनी फेल जावपाच्यो. एक म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर जेका असता, किंवा जेका जन्मताच थोडे फॉल्ट असतात, किंवा इन्फेक्शन जाऊन किडनी खराब झालेली असतात, किंवा स्टोन्स जाऊन म्हणजे फातर जाऊन किडनी खराब झालेले असतात. अशा
अनेक प्रकारचे कारण असतात ज्याचे किडनी फेल जातात. गोड खाल्यार किंवा टेन्शन जाल्यार डायबिटीस वाडटा म्हणटा. करेक्ट. तशी किडनी अशी आपली अशी कारणां आसा. डायबिटीस ज्या मनशाक आसा, ब्लड प्रेशर जेका मनशाक आसा त्याचो किडनीचो इफेक्ट तांचेर येता आनी किडनी एट अ टायम फेल जाता. तुमचो पयलो प्रश्न आशिल्लो. आता डायलिसीस केन्ना करप तर 2 प्रकारचे. जेन्ना ताका एक्यूट कंडिशन जाता म्हणजे एक्यूटली किडनी फेल जाली. एक्यूटली म्हणजे तो काल बरो आशिल्लो, आज तो कशें कळटा. आता हे केन्ना जाता एक्यूट किडनी फेलियर जर त्या मनशाक आनी कसलो तरी दुयेंस जालो. आता आमी केन्ना केन्ना आयकता पेशंटाक निमोनिया जालो किंवा संडास पातळ जायत आसा, 5-6 दीस जाले, 6 दीस जाले आनी तो डिहायड्रेट जालो, इन्फेक्शन इतले बॉडीत वाडले आनी ताचो परिणाम किडनीचेर आयलो. ती किडनी नॉर्मल आशिल्ली पहिली, आज ती फेल जाल्या. ताका म्हणटात एक्यूट किडनी फेलियर. तेन्ना ताका थोडे दिवस डायलिसीस लागता आनी किडनी रिकवर जातकच डायलिसीस बंद. पण बाकीचे थोडे अनफॉर्च्युनेट पेशंट असे असता की ज्यांका डायबिटीस 15-15 वर्सां असता, 10-10 वर्सां ब्लड प्रेशर असता किंवा किडनीचे फातराचे दुयेंस त्यांनी ट्रीटमेंट घेतली नासता, तांकां हळूहळू किडनी फेल जायत वता. ताका क्रॉनिक किडनी डिसीज म्हणटात आनी ती अशा स्टेजीचेर पावतकूच ती रिकवर चान्सीस 0 जाता. त्या मनशाक डायलिसीस लायफ लॉंग घेवची पडटा जोपर्यंत ताका किडनी ट्रान्सप्लांटाची शक्यता मेळना किंवा तिचे लायफ आसपर्यंत डायलिसीस करची पडटा. दोतोर, आता किडनी ट्रान्सप्लांट ती केन्ना करप आनी ताका ती कशी करप, मॅच जावप. आता किडनी ट्रान्सप्लांटाची स्टेज केन्ना येता जेन्ना पेशंट डायलिसिसाचेर घेतकूच म्हणजे ताच्यो दोनूय किडनी निकामी जाल्या, त्यो काम करना. ती स्टेज येतकूच जर त्या मनशाक लायव्ह रिलेटेड प्रोग्राम म्हणजे त्याचे रिलेशन्स जे हांवें सांगिल्ल्या प्रमाणे पहिले जर आसा, आवय बापूय भाव भयण बायल घोव किंवा भुरगीं, ते जर फुडें येतात जाल्यारच ताका ट्रान्सप्लांट करूं शकता. ना जाल्यार तो दुसरो प्रोग्राम सांगला हांवें, डिसीज डोनर ट्रान्सप्लांट प्रोग्राम, जो व्हेंटिलेटराचेर ब्रेन डेड जाल्लो जो पेशंट आसता ताणे मेळ्ळी जाल्यार ताका वेटिंग लिस्टा प्रमाणे मेळटा. दोतोर, आनी एक हाका जोडून विचारता, अंजली म्हणून आमकां फोन केला. ते विचारता की एका बायलेक आपल्या घोवा खातीर जो ऑलरेडी ताका किडनीची गरज आसा ते दिवपाक. पयली तुमकां एक म्हत्वाची म्हायती दिता. हे जे ऑर्गन ट्रान्सप्लांट आसा न्ही, मॅक्सिमम म्हणजे 70 ते 80% स्त्री पुरुषाक दिता. येदे मोठे कार्य स्त्री करता. उलटे 20%च आसा पुरुष टू स्त्री. आता ही बायल आता ती फुडें आयली दिवपाक आपल्या घोवाक. हे नॉर्मल जाला. एक्च्युअली ट्रान्सप्लांट दोनूय बाजून दिवपाक जाय, पण सगळे भारतभर किंवा जगात होच ट्रेंड आसा, स्त्री फुडें सरता. सो तेका लागून आमी सगळ्या जाणांनी स्त्री जी आसा, बायल मनशी आसा, ह्या प्रोग्रामाच्या मार्फत तांकां सगळ्या जगाच्या पॉप्युलेशनाक कळपाक जाय आई पासून हांगा पर्यंत कितले ते महान आसा, तिचे काम कितले सहज वता. दिस इज जस्ट टू अ ट्रान्सप्लांट. म्हणजे त्याचे स्टॅटिस्टिक आमचो असोच आसा, 80% स्त्री दिता. आता तिका दिवपाक जाय न्ही तिचे घोवाक. पहिले म्हणजे तिचे सगळे दोगांच्यो टेस्टी केले जातले, तिची बायल आणि तिची गोंयाची. कारण दे आर डिफरंट पीपल, दे आर नॉट जेनेटिकली सेम. बरोबर. सो मॅच जावपाक जाय. पहिले सांगला तशें ब्लड ग्रुपींग मॅचिंग जावंक जाय. ब्लड ग्रुप मॅचिंग जाल्या शिवाय फुडें वचूंक मेळना. सो नाल तिका मागीर दिवपाक मेळना ना. अशें आसता की न ब्लड ग्रुप क्रॉस मॅच करता सुद्धा करता, पण त्याचो रिस्क खूप वाडलेलो आसता. ते आमकां डिस्कस त्या पेशंटा कडेन करप. पण नॉर्मली फर्स्ट स्टेप ब्लड ग्रुप मॅच जावपाक जाय. दुसरें, तिका कसलोच आजार आसपाक जायना. तिका डायबिटीस आसपाक जायना, तिका कसले इन्फेक्शन आसपाक जायना आनी तिची बॉडी प्रकृती बाकीचे टेस्ट करतकूच एकदम नॉर्मल आसपाक जाय. कारण ती स्वताची एक किडनी दुसऱ्याक दिता, मागीर ती दितकूच तिचे आयुष्याक धोको आसपाक जायना. फूल आयुष्य तिचे जे देवान दिलाय ते नॉर्मल जगणे अत्यंत जरुरी आसा. ते कशें कळटा आमकां तर प्री ट्रान्सप्लांट वर्कअप म्हणून आसता. ट्रान्सप्लांट करच्या पयलो एक वर्कअप आसता. ते सगळे करतकूच हे डिसिजन घेतले जाता की ती फिट आसा की ना. किडनी ट्रान्सप्लांट केली आणि दोगूय जाणांनी खबरदारी घेवपाची आसता. आणि तुम्ही म्हणतात की हे सगळे प्री आणि पोस्ट आसता, सो लोकांनी भिवपाची गरज ना.
एब्सोल्युटली भिवप हातूर कांयच ना हय कारण टेस्टी परफेक्ट जाल्ल्यो जाल्ल्यो आसता आनी दोतोराची तशी सगळी अभ्यास करून ते सगळे सगळे केल्लेले आसता. दोतोर एकूच प्रश्न फुडें की जीएमसीन सगळ्यो सुविधा उपलब्ध आसात तुमच्या सारखे तज्ञ डॉक्टर आसात. आता किडनी ट्रान्सप्लांट गोंयांत पयलो स्टार्ट गोवा मेडिकल कॉलेजांतल्यान जालो 2011 आमी स्टार्ट केले. सो किडनी ट्रान्सप्लांटाची जे सेंटर आसा गोंयांत ते परफेक्ट आसा. सो खंयच्याय मनशाक लायव्ह म्हणा किंवा डिसीज डोनर म्हणा बोथ द प्रोग्राम्स आर रनिंग सारखे सक्सेसफुल. दोतोर तुमच्या आवडीचें एक गीत आयकुच्या पयलीं हांव विचारता की मृत जालो न्ही मनीस की कितल्या ते वेळा भितर ती किडनी काडपाक जाय. करेक्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मनशाक मृत डिक्लेअर केन्ना केलो ब्रेन डेथ कन्सेप्ट येवपाक जाय. लास्ट टायम आमी सांगिल्लें त्या प्रमाणे ब्रेन डेथ जातकूच म्हणजे ते डिसिजन जातकूच मॅक्सिमम 10 to 12 hours पेशंटाक नॉर्मल आमी व्हेंटिलेटराचेर दवरूं शकता. अशें न्ही की दवरूं शकना 12 वरां. त्या नंतर प्रॉब्लेम मागीर जास्त येता ऑपरेशनचे टायमार. म्हणून जितले कमीत कमी टायम 8 वरां म्हणा 10 वरां म्हणा त्यातून तो काडप पयलीं काडपाक जाय. आनी दोतोर आतां अशें धरा की आतां कोणूय येता हांवूच आसा म्हणजे म्हाका कितेंय जालें आनी हांव अकस्मात गेलें जाल्यार आनी म्हाका इच्छा आसा कोणाक तरी दिवपाची किंवा हांवें रजिस्टर केला जाल्यार मागीर कितलो वेळ लागता. आता ज्या मनशाक व्हेंटिलेटर आसा तो काय उलोवंक शकना. बरोबर त्याची डिसिजन सगळी फॅमिली मेंबर्स घेतात. जर त्यांनी आपूण हयात असताना ही इच्छा प्रगट केल्या आणि त्यांनी आपलं डोनर ऑर्गन कार्ड जर करून दवरले जाल्यार त्यांचे रिलेशन्स बिकम्स इझी टू टेक द डिसिजन. कारण बाबा त्यांना खबर आसा की हे त्या मनशाची इच्छा आसली मागीर तो प्रोसेस जो असता तेका टाइम एकदम कमी जाता. त्यामध्ये इतले लोकप्रिय आसात तरी अवयवदानाक प्रतिसाद मेळटा आसतलोच. अवयवदानाक प्रतिसाद बऱ्या प्रमाणे मेळटा कारण जसो जसो ट्रान्सप्लांट प्रोग्राम फुडें वता तसो तसो सक्सेस वाडत वता. आणि ट्रान्सप्लांट तुम्ही सांगल्या प्रमाणे हो टीम वर्क एका मनशा कडेन काय तो करू शकना. तातूंत एक सो मेनी सर्जन्स सो मेनी फिजिशियन्स एनेस्थेटिस्ट काउन्सिलर्स सोटो ऑर्गनायझेशन म्हणपाक वताले की तुमच्यो ज्यो संस्था आसा स्टेट लेवलार नॅशनल लेवलार जागृताय करपाक अशी हातून ते वता. संदेश दोतोर ताच्या पयलीं तुमकां सांगता की 80% बायलो डोनर्स आसात हे सांगून तुम्ही आमकां एक वेगळी उमेद दिली. म्हाका दिसता की अशें म्हणटात न्ही सावित्रीबाई फुलेन म्हणिल्लें की एक चली शिकले जाल्यार सगळो देश सगळे घर शिकता आणि पर्यायान देश. सो एका बायल मनशेक तुम्ही खूप उमेद दिली. सो अशा आमच्या आयकुपी भयणीं खातीर आनी पुराय आयकुप्यां खातीर कितें संदेश दोतोर. संदेश मोस्ट इम्पॉर्टंट संदेश दोन बाजून आमी विभागुया. एक म्हणजे ऑर्गन सेव्हिंग करपाचे म्हणजे किडनी आपली बऱ्या प्रमाणे कशी सांबाळून दवरप स्वता काळजी घेवप म्हणजे बरोबर टायमार उदक पिवप अननेसेसरी फूड हॅबिट्स जे वॉटेवर आसा ते कमी करप आणि आपल्याक जर डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर जाल्यार नियमित वखदां घेवप आणि नियमित एका वर्सान किंवा 2-2 वर्सान टेस्ट करप. आता दुसरे आसा ऑर्गन ट्रान्सप्लांटा बद्दल. आता आमचे सोटो आसा म्हणा किंवा बाकीचे ऑर्गनायझेशन हे सगळे इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन फुडें येवन प्रत्येकाक जागृत करपाची माहिती दितात. सो प्रत्येक मनशाचे कर्तव्य आसा की त्यांनी प्रत्येक ॲटलिस्ट 1 ऑर्गन डोनर कार्ड तरी करून दवरप. म्हणजे एक जागृती अशी तयार जातली की ज्या अनफॉर्च्युनेट लोकांक जे मेळना जे ऑर्गन फेल जाल्ले लोकांक आसा आणि ज्यांना गरज आसा ते सहजपणान लाईफ तांकां मेळूंक शकता. आणि एक लक्षात ठेवा ट्रान्सप्लांट दिल्यानंतर डोनेशन केल्यानंतर त्यांचे आयुष्य नॉर्मल असता. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे काय अशें भंय दिसता म्हज्या फाटल्यान आपल्या भुरग्याचें कितें जातलें. सो दोतोर मनापासून तुमकां धन्यवाद. किडनी ट्रान्सप्लांट आणि अवयव दान ह्या विशयाचेर तुम्ही आमकां माहिती दिली. तुमकां हांव धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. नमस्कार.